तुम्ही सुद्धा गृहिणी आहात का आणि घरातल्या कामामधनं स्वतःकडे लक्ष द्यायला तुम्हालाही वेळ मिळत नाहीये का? बट तुम्हाला सुंदरही दिसायचं आणि तुम्हाला नीटनेटकंही राहायचं आहे, पण ते कसं हेच तुम्हाला समजत नसेल तर आजचा व्हिडिओ हा तुमच्यासाठीच आहे। हॅलो एव्हरीवन, मी रोहिणी, माझ्या चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे। ज्या गृहिणी असतात त्या घरातील बारीक सारीक जे कामं असतात ते सगळे अगदी व्यवस्थित मॅनेज करतात, बट काय होतं की त्या स्वतःकडे दुर्लक्ष करतात किंवा त्यांना स्वतःकडे लक्ष देण्यासाठी अजिबातच वेळ मिळत नाही। बट मला गृहिणींना सांगायचं आहे की तुम्ही स्वतःसाठी वेळ हा काढायला हवा। एक गोष्ट लक्षात ठेवा, स्वतःसाठी एक सेल्फ टाइम असतो। घरातली सगळी कामे तुम्ही व्यवस्थित मॅनेज करता तसंच तुम्ही स्वतःकडे लक्ष द्यायला हवं। आता बऱ्याच साऱ्या गृहिणी असतात त्या कामामध्ये स्वतःचे केस वाढलेले असतात, हाताचे पायाचे केसही वाढलेले असतात, त्याकडेही त्यांचं लक्ष नसतं, तर ते अजिबात व्यवस्थित दिसत नाही। मला हेच सांगायचं आहे, जेव्हा तुम्ही आरशासमोर उभं राहाल तेव्हा तुम्ही स्वतःला सुंदर आणि नीटनेटकं बघू शकाल, इतकं तरी लक्ष तुम्ही स्वतःकडे द्यायलाच हवा। तर प्रत्येक गृहिणी ही कशा प्रकारे नीटनेटकं राहू शकते आणि कशा प्रकारे अट्रॅक्टिव्ह दिसू शकते याबद्दलच मी आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सोबत काही टिप्स या शेअर करणार आहे। त्यामध्ये नंबर 1 आहे वेअर परफेक्ट क्लोथ। आता आपण ज्या गृहिणी असतो ना, आपण काय करतो, घरातली कामं करत असताना आपल्याला जे कपडे हे कम्फर्टेबल वाटतात ते आपण वेअर करत असतो। म्हणजेच काय, बऱ्याच साऱ्या गृहिणींना मी बघितलं आहे घरातली कामं करत असताना त्या गाऊन वापरतात, तो त्या गाऊन मध्ये आपला लुक हा गबाळ्यासारखा वाटतो आणि त्यामध्ये आपण अजिबातच नीटनेटके दिसत नाही। त्यामुळे रोज दिवसभर घरामध्ये गाऊन घालून किंवा काम करत असताना गाऊन घालून अजिबात फिरायचं नाही। जर तुम्हाला नीटनेटकं आणि सुंदर दिसायचं असेल तर आजकाल मार्केटमध्ये भरपूर सारे असे ड्रेसेस अवेलेबल आहेत जे तुमच्यासाठी कम्फर्टेबल ही आहेत आणि त्यामध्ये तुम्ही स्वतःलाही नीटनेटकं फील कराल। आता आजकाल मार्केटमध्ये कॉर्ड सेट हे अवेलेबल आहेत। हे कॉर्ड सेट आहेत हे भरपूर साऱ्या प्रमाणात लूज असतात, त्यामुळे काय होतं आपण त्यामध्ये कम्फर्टेबल फील करतो। आता तुम्ही हे कॉर्ड सेट तर नक्कीच वापरू शकता। आता काही घरांमध्ये काय होतं, अशा प्रकारचे ड्रेसेस हे अलाउड नसतात, तेव्हा तुम्ही काय करा की कुर्ती विथ प्लाझो किंवा कुर्ती सोबत तुम्ही पटियाला ही वेअर करू शकता। असे ड्रेसेस ही तुम्ही घरामध्ये वेअर करू शकता। हे हेअर केअर, आता बऱ्याचशा अशा गृहिणी आहेत की त्या घरातली कामं करत असताना त्यांच्या केसांकडेही लक्ष नसतं, त्या दिवस त्यांचे केस ही विंचरत नाही। असं अजिबात करू नका, त्याने तुमचा लुक अजिबात अट्रॅक्टिव्ह दिसणार नाही। आता जर तुम्हाला नीटनेटकं आणि सुंदर दिसायचं असेल तर तुम्ही छान असे तुमचे केस रोज विंचरा, त्यासोबतच काही अशा सिंपल हेअरस्टाईल असतात त्या तुम्ही नक्की ट्राय करा। आता हेअरस्टाईल म्हणजे काय की तुम्हाला खूप काही करायची गरज नाही, तुम्ही सिंपल असा हाय बन करू शकता, सिंपल असा तुमचे केस जर लॉंग असतील तर तुम्ही लो बन ही घालू शकता, त्यासोबतच असे तुम्ही क्लचरने छान असे केस फोल्ड ही करून ठेवू शकता। आता जर तुम्हाला वेणी घालायला आवडत असेल तर तुम्ही छान अशी वेणी ही घालू शकता। अशा सिंपल आणि साध्या हेअरस्टाईल तुम्ही घरात ट्राय करू शकता। त्यासोबतच तुम्ही महिन्यातनं एकदा केसांना मेहंदी लावा किंवा तुम्ही तुमच्या केसांना 3 महिन्यातनं एकदा ट्रिम करा, त्याने काय होईल की तुमच्या केसांना स्प्लिट एंड्स ह्या येणार नाही, केसांची हेअर ग्रोथ ही चांगली असेल। नंतर आहे स्किनची काळजी। आता तुम्ही वर्किंग वुमन असू द्या, तुम्ही ऑफिसला जात असू द्यात किंवा तुम्ही हाऊस वाईफ असू द्या, तर तुम्हाला किंवा आपल्याला आपल्या स्किनची काळजी घेणं हे तितकंच गरजेचं आहे। आता आपली स्किन जर चांगली असेल तर ऑटोमॅटिक आपण सुंदरच दिसतो। स्किनची काळजी घेणं म्हणजे काय करणं, तर स्किन केअर करणं। आता बऱ्याच साऱ्या लेडीजला असं वाटतं की स्किन केअर करणं म्हणजे खूप मोठं काही आहे, बट तसं नाही। डेली तुमची फक्त बेसिक स्किन केअर जरी केली तरी तुमचा चेहरा हा सुंदर आणि ग्लोईंग दिसणार आहे।
आता बेसिक स्किन केअर मध्ये काय येतं तर चला तर आपण ते पुढे बघूयात. CTM. आता CTM म्हणजे क्लिन्झिंग, टोनिंग आणि मॉइश्चरायझिंग. आता सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला सकाळी किंवा तुम्ही नाईट स्किन केअर ही करू शकता, मॉर्निंग स्किन केअर ही करू शकता. तुम्ही तुमच्या स्किनचं क्लिन्झिंग करू शकता. एक चांगलं असं क्लिन्झर यूज करा किंवा तुम्ही नॉर्मल दुधाने जरी क्लिन्झिंग केलं तरीही ते बेटर असेल. आता क्लिन्झिंग, टोनिंग, मॉइश्चरायझिंग याबद्दल मी माझ्या चॅनलवर व्हिडिओ हा अपलोड केलेला आहे. जर तुम्हाला क्लिन्झिंग, टोनिंग, मॉइश्चरायझिंग हे कसं करायचं माहित नसेल तर मी डिस्क्रिप्शन मध्ये याची व्हिडिओची लिंक दिलेली आहे, तिथे तुम्ही जाऊन व्हिडिओ हा बघू शकता. आता क्लिन्झिंग कशासाठी करायचं तर क्लिन्झिंग केल्याने आपल्या फेसवरची जी डर्ट असते ती पूर्णपणे रिमूव्ह होते. त्यानंतर येतं टोनिंग. आता टोनिंग का करायचं तर आपल्या स्किनचे जे पोर्स असतात ते मिनिमाइज होण्यासाठी आपल्याला टोनर हे यूज करायचं आहे. जर तुमच्याकडे टोनर नसेल तर तुम्ही गुलाब पाणीही यूज करू शकता. तरची लास्ट आणि मोस्ट इम्पॉर्टंट स्टेप आहे मॉइश्चरायझिंग. आता आपण काय करतो, फक्त हिवाळा आला, थंडी आली तरच मॉइश्चरायझर हे आपल्या चेहऱ्यावर किंवा आपल्या स्किनवर अप्लाय करतो. बट तसं अजिबात करू नका. प्रत्येक सीझन मध्ये तुमची स्किन ही मॉइश्चराइज करायलाच हवी. 3 स्टेप तुम्ही जरी फॉलो केल्या तरीही तुमची स्किन ही मेंटेन आणि छान अशी तुकतुकीत राहणार आहे. तर आहे छंद जोपासा. आता आपण एक गृहिणी आहोत, आपल्याला वाटत असतं की आपल्या मुलांनी स्कूलमध्ये छानपैकी त्यांना जे आवडतं त्यामध्ये पार्टिसिपेट करायला हवं, की प्रत्येक त्यांच्या आवडीनिवडी त्यांनी बघायला हव्या. बट हे आपल्याला आपल्या मुलांच्या बाबतीत वाटतं. हाच विचार तुम्ही स्वतःच्या बाबतीत करता का तर अजिबात नाही, राईट. तर आपणही आपल्या बाबतीत हा विचार करायला हवा. बऱ्याच लेडीजला बोलताना ऐकलं आहे की हे मी करू शकले नाही तर हे माझी मुलगी करेल किंवा माझी मुलं करू शकतील. बट असं अजिबात नाही. तुमची ही वेळ ही अजूनही गेलेली नाही. तुम्हीही तुमचे छंद हे जोपासू शकता. जर मेकअपची आवड असेल तर तुम्ही मेकअपचे कोर्सेस करू शकता किंवा तुम्हाला इतर कुठल्या गोष्टीची आवड असेल तर तुम्ही तेही करू शकता. मी भरपूर साऱ्या महिलांना बघितलं आहे की ते घरातलं सगळं व्यवस्थित मॅनेज करून त्यांचे छंद हे जोपासत आहे किंवा त्या कामातनं काही इन्कमही मिळवत आहे. हे सांगत नाहीये की तुम्ही घरच्या घरी कुठलं तरी काम करा, असंही तुम्हाला मी सांगणार नाही. तुम्ही फक्त आरशासमोर उभं राहिल्यानंतर तुम्हाला स्वतःबद्दल सुंदर आणि नीटनेटकं तुम्ही आहात इतकं तरी लक्ष तुम्ही स्वतःकडे द्यायलाच हवं. आता त्याने काय होईल की तुमचा सेल्फ कॉन्फिडन्स हा वाढेल. लोकांना तुमच्याकडे बघितल्यानंतर छान असं प्रसन्न वाटेल आणि जरी तुम्ही केलं तरी तुम्ही स्वतःला सुंदर आणि नीटनेटकं हे ठेवू शकाल. तर मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. आजचा व्हिडिओ हा तुम्हाला कसा वाटला? आजचा व्हिडिओ जर तुम्हाला हेल्पफुल वाटला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. थँक यू एव्हरीवन.